राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. गणेशोत्सवाला अवघे 2 महिने शिल्लक असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती शाळांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मूर्ती घडवणे, मातीकाम आणि शेडिंगच्या कामांना वेग आला असून कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी येथील मूर्तिकार हेमंत मटकर यांच्या मूर्तिशाळेत पर्यावरणपूरक लगदा, टिश्यू पेपर, गोमय आणि मातीपासून आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या जात आहेत. या मूर्तींना पुणे, मुंबई, कोल्हापूरसह विविध शहरांतून मोठी मागणी असून बचत गटातील महिलाही या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत. आपल्या इथल्या भागात कमी होतात, पण ते पुण्याच्या ठिकाणी भरपूर मूर्त्या चालतात. गोमाईची ऑर्डर पण चांगले आहे. मूर्ती बनवायला पण चांगले वाटतात की आपले गोमातेचं त्याच्यामध्ये तत्व असल्यामुळे लोकांना ते आकर्षित, बाहेरच्या लोकांना खूप आकर्षित करतात. ते त्याचा शेणाचा वास किंवा गोमूत्राचा वास. तसंच आता दुसरं म्हणजे टिश्यू पेपरचा लगद्यापेक्षा हलक्या मूर्त्या, ते एकदम चांगलं वाटतं की बाहेर आता मुंबईच्या ठिकाणी ते होते आम्हाला बालदीत किंवा डबमध्ये विसर्जन करायचं आहे, ते कसं काय शक्य होईल. तर मी एक प्रयोग करून बघितला आणि टिश्यू पेपर पासून मूर्त्या बनवल्या की 5 मिनिटांमध्ये पूर्ण टबमध्ये किंवा बालदीमध्ये विसर्जन होऊन ते झाडांना किंवा इतर गोष्टींना त्याचं पाणी घालता येतं. पूर्ण इको फ्रेंडली असतं. आणि तसे त्याच प्रकारे आपले गोमाईचे लगद्याचे जे आहे त्या मूर्त्या मात्र जरा वेळ लागतो विसर्जन, पण वजनाला हलक्या, पीओपी पेक्षा हलक्या. पण आपल्याला काय पीओपीचं काय बोलायचं नाही, कारण माझा पण धंदा आहे, त्यांचा पण धंदा आहे. हो, त्याच्यामुळे माझं हे काम चांगलं चाललंय आणि माझ्या परीने मला भारी मार्केटिंग आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.